मी राजाराम लोखंडे. आज आपण आलोय हळदीच्या शेतामध्ये. जर तुमची हळद लावून 30 ते 35 दिवस झाले असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर हळद एकदा लागवड झाली आणि त्या हळदीला जर 30 ते 35 दिवस झाले असतील तर हळदीला पहिला खताचा डोस देणं गरजेचं आहे. तर आता तुम्ही पाहू शकताय ही आमची हळद आहे अशी, आणि ही हळद अशी पिवळी पडलेली वाटत आहे, कारण यावर्षी पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे. पण आता हळदीला 30 दिवस झालेले आहेत लागवड करून, तर हिला पहिला डोस देणं गरजेचं आहे. तर पहिला डोस देत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे या हळदीसारख्या पिकांना जी खताची योग्य मात्रा आहे, पर्याप्त मात्रा आहे, ती देणं गरजेचं आहे. कारण हे पीक म्हणजे खूप खादाड असतं आणि 9 महिने जमिनीत राहणार असल्यामुळं तर या पिकाला सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध खताचं नियोजन करणं गरजेचं आहे. तर आता आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून की हळदीला कोणत्या खताचा किती प्रमाणामध्ये पहिला डोस द्यायला पाहिजे. तर सर्वप्रथम जो मिश्र खत आहे, म्हणजे तुम्ही 10-26-26 घ्या किंवा 12-32-16 घ्या, तर या खताचा जवळपास 100 किलो डोस आपण द्यायला पाहिजे. एकरी एकरी प्रमाण 100 किलो. तुम्ही 10-26-26 100 किलो घ्या, म्हणजे दोन दोन बॅग घ्या. त्यानंतर युरिया खताचा जो डोस आहे तो किमान 40 किलो. पहिल्या डोसला युरिया हा 40 किलो द्यायचा. आणि दुसरी गोष्ट, आता राहिली गोष्ट म्हणजे NPK झालेला आहे युरिया आणि 10-26-26. आणि त्याच्यामध्ये आता जो सेकंडरी आहे, म्हणजे पिकांना लागणारं जे द्वितीय अन्न घटक आहे, त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे 3 घटक, एक मॅग्नेट नावाचं किंवा तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घ्या, ते 50 किलो देणं गरजेचं आहे. आणि उरलं म्हणजे प्राथमिक गरज झालं NPK. दुसरी गोष्ट कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर 50 किलो. आणि त्यानंतर जो तृतीय अन्न घटक आहे ते अल्प प्रमाणामध्ये लागतं, पण पिकांच्या वाढीसाठी आणि पिकांच्या संतुलित त्याच्या जीवनक्रम होण्यासाठी हे सुद्धा त्यांना गरजेचं असते, कारण त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन अवलंबून असतं. तर जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतं, 5 प्रकारची जी सूक्ष्म अन्नद्रव्य असतात, ती सूक्ष्म अन्नद्रव्याची एक 15 किलोची बॅग तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता. तर ती छानपैकी असं एक 100 किलो 10-26-26, 40 किलो युरिया, 50 किलो कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि द्वितीय अन्न घटक आणि जे तृतीय अन्न घटक असतात जे म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये, ही 15 किलोची बॅग. अशा पद्धतीने तुम्ही जर या हळदीला जर तुम्ही 100 चांगल्या पद्धतीने खताचा डोस दिला तर नक्कीच आपली हळद चांगल्या पद्धतीनं वाढीस लागणार आहे आणि चांगल्या पद्धतीने हळदीची वाढ होणार आहे. तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही हळदीला कोणत्या खताचा आणि किती प्रमाणामध्ये डोस दिलाय. तर हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद.